मला पण नकुलने जेव्हा पहिल्यांदा सांगितलं तेव्हा खूपच टेन्शन आलं होतं. मला काय कळेच नाही की कसं आपलं होणार. मी त्याला म्हणते कसं तुझं होईल पुढे, काय होईल. तुला काय नाही मम्मी, सगळं चांगलं आहे, तू भेट त्यांना सगळं. पण मी भेटल्यावर ह्या दोघांना आणि एनसीआला सगळं चित्र पालटलं. म्हणजे एकदम अतिशय चांगली माणसं. म्हणजे आम्ही अशी कल्पनाच करू शकत नाही की एवढ्या परधर्मातली मुलगी आमच्या घरात येते आणि ती इतक्या चांगल्या रीतीने वागते आणि तिच्या घरचे म्हणजे आता आम्ही अगदी एक फॅमिली. सुनेबद्दल काय सांगा? सून सांगते काय, सून नाही ती माझी मुलगी आहे आता. ती मुलीसारखी माझ्या म्हणजे मला मुली ती आली आणि 6 महिन्यात गोजिरीचं लग्न झालं. त्याच्यामुळे तेव्हापासून हीच माझी मुलगी. हिने मला खूप म्हणजे एक वेळ नकुल माझ्यावर चिडेल ओरडेल पण नाही, ही अगदी सगळं सांभाळून घेणारी आहे. मी नकुलची मावशी. एक मला अगदी म्हणजे इथे आता राहवत नाही म्हणून सांगावं असं वाटतंय तिच्याबद्दल. मागच्या 18 जूनला आम्ही लेहला गेलो होतो आणि तिथे माझ्या मिस्टरांचं निधन झालं. 2 दिवसांनी आम्ही आलो इथे त्यांना घेऊन. सगळेजण मला खाण्याचा आग्रह करत होते, मी खात नव्हते. इन्सिया माझ्या पुढ्यात ताट घेऊन आली आणि अक्षरशः तिने मला भरवलं. इतकी गोड मुलगी आहे. शुभेच्छा या दोघांना देवी. आणि आता त्या अभिनय करणार आहे आणि तुम्ही ओळखायचं आहे. हा घ्या. हिंदी चित्रपटाचं नाव. बोलायचं नाही. म्हटलं ना इतकं बोलला तुम्ही. झी मराठीकडून एक छोटीशी भेट. थँक्यू. पुढचं आव्हान गाणं आहे. गाणं. मराठी गाणं आहे. तुम्ही पण करा जरा मदत. चेहऱ्यावर अमावस्या आहे. 10 9 असंच पाहिजे. 8 मराठी. 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. अत्यंत प्रसिद्ध सध्याचं गाणं आहे. चांदण चांदण राली रा. म्हणून म्हटलं ना एक विरेची पाहतो होते. यांनी एक विरा सांगितलं असतं ना तर अजून काहीतरी तिसरं सांगितलं असतं. पुढचं आव्हान घ्या. तिसरं बघूया आता. हे बक्षीस मिळणार का तुम्हाला? मराठी आहे. म्हण आहे. म्हण. कावळा बसायला आणि फांदी ओढायला. कोणी कोणाला प्रपोज केलं? ह्यानी विचारलं. हाँ कुठे कुठे प्रपोज किया? कहाँ पे? दिल्ली में. जैसे बताया था कि जो ऑर्गेनाइज किए थे पार्टी, so after all the birthday celebrations got over, she had no clue. So yeah, after that I proposed. तुमचं काय म्हणणं होतं? मी लगेच हो बोलली कारण की मला बरं डेकोरेशन वगैरे करणार पुढे घरी कामाला येईल, उपयोगाला येईल. लगेच होकार दिला. हो. हां मला पण आवडायचा. चांगला मित्र होता आधीपासूनच. मी काय वेळ नाही घेतला. लगेच होकार दिला. पण तुमच्या घरी कधी कळलं मग? घरी आम्ही ट्रान्सफर होऊन मुंबईला आलो दोघंही. तेव्हा मला घरी आईनीच विचारलं की हा घरी यायचा जायचा मित्र म्हणून भेटलेला मम्मीला नकुलला. तर मला मम्मीनेच विचारलं की तो प्रशांत आहे, तुम्ही काय ठरवलंय का तुम्ही दोघांनी? म्हटलं हो ठरवलंय. तर तसं मम्मीला पण काय ऑब्जेक्शन नव्हतं. काय हो काय काय जेव्हा बातमी कळली तेव्हा काय? बातमी कळली म्हणजे मला जरा वाटलं म्हणून मी तिला विचारलं कोण आहे हा प्रशांत, ह्याच्याशी तू काय ठरवलेस का? हो. मग कोण आहे, कुठे राहतो, कोण आहेत त्यांच्या घरी, कोण आहेत त्याच्या?
तिने सगळं सांगितलं आणि हा यायचा घरी, तर चांगला मुलगा होता. म्हणजे आम्हाला कधीच असं मला काही वाटलं नाही त्याच्याबद्दल. तुम्हाला अंदाज आला होता काहीतरी हां, घडणार आहे. साधारण. हो की नाही? कारण ती जेव्हा दिल्लीला होती आणि ती मुंबईत यायची तेव्हा माझ्या फोनवरून त्याला फोन जायचे. त्याच्यामुळे मला ते प्राश लंडन हे माझ्या फोनमध्ये असायचं. म्हणजे तुमचं घर म्हणजे आता सर्व धर्म समभाव. हो, सर्व धर्म समभाव. हो, छान. आणि एकदम मस्त सुंदर. वातावरण. एकदम मस्त वातावरण. तुमच्याकडे जेवायला आल्यानंतर वेगवेगळ्या डिशेस मिळणार ना? हो, म्हणजे तुमचा कौटुंबिक सगळा एकंदरीत सगळ्यांचं एकत्र गेट टुगेदर असेल तेव्हा. आमच्याकडे एकत्र गेट टुगेदर असेल तेव्हा माझ्या सुनेकडचे आणि आम्ही म्हणजे प्युअर नॉन व्हेजिटेरियन हो. आणि हे प्रशांतकडचे प्युअर व्हेजिटेरियन अरे. असं असतं. आपकी क्या रिएक्शन थी? रिएक्शन ऐसा था कि पहले वो आके बताया था हमको कि आई एम इंटरेस्टेड इन गोजरी. इनिशियल रिएक्शन तो कुछ भी नहीं था एक्चुअली. बोथ ऑफ अस, माय हस्बैंड एंड माई सेल्फ, वर एक्चुअली जस्ट साइलेंट. मालूम था कुछ चल रहा है, लेकिन अचानक वो ऐसे बताएगा करके वी वर नॉट प्रिपेयर्ड. बट देन वी हॅड नो ऑब्जेक्शन. किती मस्त की नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला की कसं भविष्यात चांगलं होतं, या गप्पांच्या ओघांमध्ये हे जाणवतं आपल्याला. आणि मग फिरायला वगैरे कुठे गेलात मग? मग हनीमूनला आम्ही गेलेलो लंकावीला. लंकावी. वा, मस्त. मग धडधाकट होता ना सगळे, म्हणजे जाताना बॅग्स वगैरे भरपूर उचलायला लागल्या का? जाताना धडधाकट होतो, येताना व्हीलचेअरवर आली मी. का? तर मीच पडली तिकडे. आधी प्रेमात पडला, नंतर खड्ड्यात पडली. म्हणजे खरोखर खड्ड्यात पडली आणि पाय फ्रॅक्चर करून परत आली. अरे बापरे. So उसके बाद प्रीमियम सर्विस मिला ना सर, बिकॉज ऑफ द व्हील चेयर, कस्टम्स, इमिग्रेशन, कुछ प्रॉब्लम नहीं था हमको. We could go just pass through fast. पण यांचा स्वभाव कसा आहे? शांत असतात हे. नाव प्रशांत आहे पण शांत नाहीये. मग हे शांत नाहीये. नाही, खूप लवकर राग येतो. काय सांगताय? हो, खूप. हो. होता है सर. आणि सबका वही कंप्लेन है सर. आणि यांच्या बाबतीत काय आहे? इक्वली सेम. पण हे नाही सांगितलं, हातचं राखून ठेवलं त्यांनी. So that's why I was waiting for my turn. बरं, पहिल्या टप्प्यावरच्या या पहिल्या खेळात काय होणार बघूया. घ्या, आज बघूया कुठला खेळ आहे तुमच्यासाठी. लाकडी ठोकळ्यांचा मनोरा. 4 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस, आणि मग त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस वाढत जाणार. बरं. तीन, 4. चला, पहिलं बक्षीस तर मिळालं. 5. 6. 7. 'अभिनंदन. 1600 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. घेऊया काही क्षणांची विश्रांती. बरं, दुसरी अपेक्षा. दुसरं म्हणजे आपली कामाची वेळ आपल्याला माहिती आहे. आज 10 वाजता जायचं आहे कामावर, तर 9ला न उठता त्याच्या आधी 2 तास आधी उठून, म्हणजे जेणेकरून कुठल्या स्वतःची पण धावपळ नाही आणि कुठे दगदग नाही, जे आपलं काम पूर्ण करू शकतो. मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही अपेक्षा सांगताय का सूड उगवताय? नाही, अपेक्षा जेणेकरून तिने लवकर आपलं, म्हणजे तिच्या पण शरीराची धावपळ त्यांनी होते. 3 सांगितल्या ना. थांब, आता मी बघतोच.